पिंपरी चिंचवड शहर में आईपीओ इन्वेस्टमेंट की आड़ में 2 करोड़ 93 लाख रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया है। आरोपियों ने ज्यादा रिटर्न का वादा करके शिकायत करने वाले से बड़ी रकम ऐंठ ली। साइबर पुलिस की जांच में पता चला कि एक नकली कंपनी के नाम पर बैंक अकाउंट खोला गया था और ट्रांजैक्शंस किए गए थे। पिंपरी चिंचवड शहर पुलिस ने नवी मुंबई में कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को हिरासत में लिया और उनके पास से मोबाइल फोन, लैपटॉप, पासपोर्ट और दूसरी चीजें जब्त की हैं। गिरफ्तार आरोपियों के नाम पंकज राज कपूर, निश्चल टंकबीर बरेली और सुशील भगवान जुवतकर है। पुलिस जांच में पता चला है कि उनमें से 2 म्यांमार और बैंकॉक में धोखाधड़ी के लिए इस्तेमाल होने वाले कॉल सेंटर में काम कर रहे थे। ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक साइबर रवि किरण नाले ने दी है। सायबर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 8/26 मध्ये फिर्यादी यांना शेअर मार्केट गुंतवणुकीत जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केली होती। ह्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाचे एक बँक अकाउंट आहे ज्यामध्ये फिर्यादींचे पैसे वर्ग झाले होते। त्या अकाउंट धारकाचा आम्ही तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता तो अकाउंट धारक आम्हाला मिळून आला। तो अकाउंट धारकाबरोबर जे 2 इतर आरोपी मिळून आले ते 2 आरोपी आणि हा अकाउंट धारक यापूर्वी बँकॉक आणि म्यानमारमध्ये कॉल सेंटरमध्ये कामाला होते की जे कॉल सेंटर सायबर फसवणूक करण्यासाठी वापरले जायचे। म्हणजे भारतीय नागरिकांना व्हॉट्सअपवरती कॉल करणे किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करणे, त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवणे अशा प्रकारचे ते काम करत होते। त्यांना जानेवारीमध्ये भारत सरकारने तिथून रेस्क्यू करून आणलं होतं। इथे आल्यावरती सुद्धा ते लोक हेच काम करत होते। या अटक आरोपींकडे आपल्याला 24 वेगवेगळे बँक अकाउंट, एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे शिक्के, 2 लॅपटॉप, इतर संगणकीय साधन सामुग्री मिळालेली आहेत। त्याबाबत अधिक तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये फिर्यादींची 2 करोडची फसवणूक आहे आणि ज्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटवरती भारतातील 30 तक्रारी एनसीसीआर पोर्टलच्या प्रायमरी दिसत आहेत। अटक आरोपी पूर्वी परदेशामध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते। तिथे त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या ते महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचे काही कॉल सेंटर चालू करणार होते काय याबाबत आमचा तपास चालू आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांतर्फे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो, आपल्याला सोशल मीडियावरती जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणारे कॉल्स, मेसेजेस किंवा असे वेबसाईट जर कोणी संपर्क करून सांगत असतील तर ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नये। त्यानंतर आपल्याला डिजिटल अरेस्ट सारखे जर प्रकार आपल्याबरोबर घडत असतील तर याच्यापासूनही आपण सावधान राहिलं पाहिजे। पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स डिपार्टमेंट कधीही कोणाला डिजिटल अरेस्ट करत नाही। नागरिकांची जर फसवणूक झाली असेल तर आपण तात्काळ 1930 वरती कॉल केला पाहिजे किंवा cybercrime.gov.in या वेबसाईट वरती आपण ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।